सॉफ्ट कॉर्नर भाग 7. लॉनवर सकाळपासूनच लगबग सुरू होती. ताई ब्राईड रूममध्ये बसली होती. मेकअप सुरू होता. तिच्या मैत्रिणी तिला चिडवत होत्या. एवढी शांत का बसलीस? कालपर्यंत ॲटिट्यूड होता. ताई हलकसं हसली. आज खरंच लग्न आहे. थोडं स्ट्रेंज वाटतंय. तेवढ्यात एकीने चिडवलं, जिजूला पाहिल्यावर सगळं नॉर्मल होईल बघ. ताई ब्लश झाली. दुसऱ्या बाजूला आरव तयार होत होता. मित्र फुल मूडमध्ये होते. मित्रा, अजून चान्स आहे, पळून जा, नाहीतर आयुष्यभर हो बायको म्हणावं लागेल. आरव हसत म्हणाला, तुम्हाला कळेल एक दिवस. बेस्ट डिसिजन आहे. थोड्याच वेळात नवरदेवाची एंट्री झाली. आरव लॉनवर आला. ताईची नजर त्याच्यावर पडली. दोघेही एकमेकांकडे बघून हसले. फ्रेंड्स लगेच, हो हो, अजून विधी झाले नाहीत, इतकं काय बघताय? मंडपात दोघे उभे होते. अंतरपाठ धरला गेला. मंगलाष्टका सुरू झाल्या. सावधान सावधान. सगळे अक्षता घेऊन तयार होते. अंतरपाठ खाली झाला. दोघांची नजरभेट झाली. ताई थोडी लाजली. आरव हलकसं हसला. अक्षता पडल्या. टाळ्यांचा आवाज झाला. फ्रेंड्सने आरवला उचललं. इतकं इझिली नाही मिळणार, ताई हसत म्हणाली. खाली ठेवा ना. शेवटी दोघांनी एकमेकांना हार घातले. विधी सुरू झाले. फेरे सुरू झाले. ताई साडी सांभाळत चालत होती. एकदा ती थोडी अडखळली. आरव म्हणाला, हळू, मी आहे ना. ताई हसली. सप्तपदी सुरू झाली. दोघांनी एकत्र 7 पावलं टाकली. प्रत्येक पावलावर पंडित वचन सांगत होते. अन्न आणि जीवनाची जबाबदारी, शक्ती आणि साथ, समृद्धी आणि प्रगती, एकमेकांचा आधार, संतती आणि संस्कार, सुखदुःखात साथ, आयुष्यभराचं नातं. आरव हलकसं म्हणाला, सगळं निभावूया टुगेदर. ताई, हो, टुगेदर. मंगळसूत्र बांधताना ताईचे डोळे मिटले. त्या मोमेंटला तिच्या डोळ्यातून पाणी आलं. आरवने हलकसं तिच्याकडे पाहिलं. विधी संपले. फोटो सेशन सुरू झाले. सर मॅडम स्माईल प्लीज. फ्रेंड्स फनी पोजेस देत होते. जिजू स्माईल करा ना थोडं. आई बाबा, आजी आजोबा, कझिन सगळ्यांचे फोटो झाले. ताई थोडी दमली होती. आरव म्हणाला, बसायचं का थोडं? ती, नाही, कंप्लीट करूया. दोघांना जेवायला बसवलं. सगळे आजूबाजूलाच होते. ते बोलायला लागले. एकमेकांना घास भरवा. ताई खूप लाजली. नको ना. फ्रेंड्स म्हणाले, अगं आता ऑफिशियली हजबंड आहे. आरवने हलकसं घास भरवला. ताईनेही त्याला घास भरवला. सगळे टाळ्या वाजवत हसले. कोणीतरी म्हणालं, चल ताई आता उखाणा घे. ताई खूप लाजत म्हणाली, फुलांच्या माळेत गुलाब खास, आरवचं नाव घेते, आजचा दिवस माझ्यासाठी खास. सगळे वाह म्हणाले. आरवला पण सांगितलं. तो हसत म्हणाला, चांदण्यांच्या प्रकाशात ताईचा चेहरा झळकतो. माझ्या आयुष्यात तिच्याशिवाय काहीच दिसत नाही असं वाटतं. सगळ्यांनी हसून टाळ्या वाजवल्या. ताई अजूनच लाजली. हळूहळू वातावरण बदललं. आता पाठवणीची वेळ झाली होती. ताई आईला मिठी मारते आणि रडायला लागते. आई पण थांबू शकत नाही. बाबा खुश राहा एवढंच बोलतात. ताई मला मिठी मारते, कॉल करत राहा, ती म्हणाली. तू पण. ताई गाडीत बसते. भरल्या डोळ्यांनी ती मागे वळून बघते. ते लॉन, ते सगळे मोमेंट्स. आरव तिचा हात धरतो. ताई हलकसं हसते. तिच्या डोळ्यात अजून पाणी येते. त्या दिवशी ताई फक्त नवरी झाली नाही, ती कोणाच्या तरी आयुष्याची जबाबदारी झाली. आणि आरवसाठी ती त्याचं कायमचं घर झाली. गाडी हळूहळू आरवच्या घरासमोर थांबली. ताईचं हार्ट अजूनही जोरात धडधडत होते. घर बाहेरून सुंदर सजवलं होतं. फुलांची तोरणं, दिवे, रांगोळी. आरवची आई आरती घेऊन उभी होती. ताई गाडीतून उतरली. हलकेच मान खाली होती. आरती झाली. आरवच्या आईने तिच्या कपाळावर कुंकू लावलं. स्वागत आहे, घरात ये लक्ष्मी. ताईने हलकसं हसत पाय आत टाकले. तांदळाचा कलश ठेवला होता. ताईने हलकासा लाथ मारून तो आत ढकलला. तांदूळ सगळीकडे पसरले.
मग लाल रंगाच्या पाण्यात पाय ठेवून ती आत चालली. तिचे पायाचे ठसे घरात उमटत होते. प्रत्येक पाऊल नवीन सुरुवात होती तिची. आत गेल्यावर लगेच कझिन्स ओरडले, "नवीन वहिनी, नाव सांगायला उखाणा घ्या." ताई थोडी लाजत, "आत्ताच? थोडा वेळ दे ना." सगळे हसले. आरव बाजूला उभा तिच्याकडे बघून स्माईल करत होता. रात्री सगळं शांत झालं. ताई थोडी नर्वस, मनात वेगवेगळे थॉट्स. तेवढ्यात आरव आला. दोघे एकमेकांकडे बघून हसले. आरव म्हणाला, "फायनली थोडा टाईम मिळाला." ताई, "हो, आज पूर्ण दिवसच गेला." तेवढ्यात आरवची बहीण दरवाजा उघडते. "एक्सक्यूज मी, आज वेगळे रूम्स." ताई शॉक, "काय?" सगळे बाहेरून हसत, "अजून पूजा आहे उद्या, आज नाही." आरव हसत, "रूल्स आहेत." अपॅरेंटली ताई लाजत हसली. थोडी डिसअपॉइंटेड पण झाली. ताई एकटीच रूममध्ये. आजचा दिवस आठवत होती. लग्न, पाठवणी, नवीन घर, फोनवर आरवचा मेसेज, "मिस यू ऑलरेडी." ताई स्माईल करून रिप्लाय देते, "सेम हिअर." दोघे वेगळे पण मनाने खूप जवळ. सकाळी पुन्हा गडबड सुरू झाली. आज सत्यनारायणाची पूजा होती. ताईला साडी नेसायला दिली. ती अजूनही थोडी शाय होती. आरव तिला बघून हसतो. आज पुन्हा ब्राईड मोड. पूजा सुरू झाली. सगळे बसले. पंडित मंत्र म्हणत होते. ताई आणि आरव एकत्र बसले. कधी हातात हात, कधी हलकंसं बोलणं. ताई म्हणाली, "मंत्र काही कळत नाहीये." त्यावर आरव म्हणाला, "मलाही नाही, जस्ट फॉलो." दोघेही हसले. मित्र त्यांच्या मागेच बसले होते. "मित्रा, सिरियस फेस ठेव, कॅमेरा आहे." "वहिनी, आमच्या मित्राला नीट सांभाळा हं." ताई हसत होती. थोडी कम्फर्टेबल होत होती. पूजा संपली. सगळ्यांना प्रसाद वाटला. नंतर जेवण झाले. ताईला सगळे सर्व करत होते. नवीन सून आहे, स्पेशल ट्रीट. ती थोडी ॲकवर्ड पण खुश. रात्री फायनली सगळं शांत झालं. यावेळी कोणी त्या दोघांना डिस्टर्ब करत नव्हते. ताई रूममध्ये बसली होती. थोडी नर्वस, थोडी एक्सायटेड. दरवाजा हळूच उघडला. आरव आत आला. दोघे काही क्षण काहीच बोलले नाहीत. फक्त एकमेकांकडे बघत राहिले. आरव हळूच, "आज खरंच आपली पहिली नाईट?" ताई हलकंसं हसली. "हो, काल चीट झालं." दोघे हसले. तो तिच्या जवळ बसला. हलकासा हात हातात घेतला. "कम्फर्टेबल आहेस ना?" ताईने मान हलवली. ती हळूच म्हणाली, "थोडं नर्वस आहे." आरव, "घाई नाही, सगळं स्लोली." त्या रात्री काही ड्रॅमॅटिक नव्हतं, ना मूव्हीसारखं. फक्त दोन लोक एकमेकांना समजून घेत होते. नवीन नात्याची सुरुवात करत होते. पहिली रात्र म्हणजे फक्त रोमांस नसतो, तर ती विश्वास, कम्फर्ट आणि आपण आता एकत्र आहोत याची शांत सुरुवात असते. पहिली रात्र संपली होती. सकाळ झाली होती. खिडकीतून येणारा हलका सूर्यप्रकाश रूममध्ये एक वेगळीच काम फिलिंग देत होता. ताई हळूच उठली. आरव अजून झोपलेलाच होता. त्याच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल होती. ताई काही सेकंद त्याच्याकडे बघत राहिली आणि स्वतःच हलकंसं हसली. "हा आता माझा आहे," ती मनात म्हणाली. ताई खाली किचनमध्ये गेली. आरवची आई आधीच कामात बिझी होती. "अगं उठलीस? आराम करायचा होता ना थोडा वेळ ताई." ताई, "नाही आई, मी मदत करते." ती अजून थोडे ऑकवर्ड होते. नवीन घर, नवीन रुटीन. ताई चहा बनवत होती. तेवढ्यात मागून हलकासा आवाज, "माझ्यासाठी स्पेशल आहे का?" ती वळली. आरव उभा होता. ताई थोडी घाबरलीच. "अरे, कधी आलास?" आरव हसत, "मी बऱ्याच वेळापासून बघतोय." तो तिच्या बाजूला उभा राहिला. हलकासा तिच्या हाताला स्पर्श केला. दोघे काही सेकंद शांत. ताई, "कोणी बघेल." आरव, "बघू दे, माझी बायको आहेस." ताई लगेच ब्लश झाली. तो कप घेताना तिचा हात पकडतो. "आजचा चहा स्पेशल आहे." ताई, "का?" तो, "तू बनवला आहेस म्हणून." तेवढ्यात आरवची बहीण आत येते. "ओहो, सकाळपासूनच रोमांस चालू आहे वाटतं."
ताईने लगेच हात काढून घेतला आणि लगेच दूर झाली. नाही, तसं काही नाही, ती हसत. मला सगळं दिसतंय हं. आरव, तू जा इथून. ती, नाही, मी आईला सांगते. सगळे हसू लागले. ताई अजूनच लाजली. सगळे हॉलमध्ये बसले. चहा, गप्पा चालू होत्या. ताई हळूहळू कम्फर्टेबल होत होती. आरवची आई, तुला काय आवडतं? काय नाही ते सांग, ताई. मी ॲडजस्ट होईन. आरव लगेच, नाही, तुला जे आवडतं तेच होईल. सगळे त्याच्याकडे बघून हसायला लागले. दुपारी सगळे एकत्र बसले होते. तेवढ्यात बाबा म्हणाले, एक सरप्राईज आहे. ताई आणि आरव एकमेकांकडे बघतात. आई पुढे, तुमच्यासाठी हनीमून प्लॅन केलंय. ताई लिटरली शॉक. खरंच? आरव म्हणाला, कुठे? आरवच्या बहिणीने तिकीट काढले. 3 दिवसांनी डिपॅचर. बॅग पॅक करा. ताई खूप एक्सायटेड, पण थोडी शाय. आधी सांगितलं असतं तर. आई, तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. आरवने फ्रेंड्सना व्हिडिओ कॉल केले. फ्रेंड्स, मित्रा, हनीमूनला जातोयस. वहिनी, एन्जॉय करा. पण आरवला कंट्रोलमध्ये ठेवा. ताई हसत होती. आता ती फुल्ली कम्फर्टेबल वाटत होती. रात्री दोघे बाल्कनीमध्ये उभे होते. बाहेर हलकी गार हवा होती. आरव, रेडी आहेस हनीमूनसाठी? ताई हसली. थोडं एक्सायटेड, थोडं नर्वस. आरव, मी आहे ना. तो हलकासा तिचा हात धरतो. लग्नानंतरचं खरं आयुष्य मोठ्या मोमेंट्समध्ये नसतं. ते अशा छोट्या छोट्या हसण्यात, चिडवण्यात आणि एकत्र घेतलेल्या निर्णयांमध्ये असतं. आता यापुढे काय होईल ते पुढच्या भागात बघूया. कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असल्यास सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.